कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी झीशान सिद्दीकी यांचं नाव आघाडीवर आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची झीशान सिद्दीकी यांना संधी देण्याची इच्छा आहे, मात्र पक्षातून सिद्दीकी यांच्या नावाला प्रचंड विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लक्षात घेऊन उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येते, तर काहींची विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा संधी नको अशी भूमिका आहे. झीशान सिद्दीकी यांच्याकडून मात्र कागदांची जुळवाजुळव करण्यात येत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील. निलेश, झीशान सिद्दीकी यांच्या नावाचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडनं का आहे आणि त्यांच्या नावाला आमदारांचा मात्र विरोध का आहे? पूर्वी झीशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं. खरं तर त्यानंतरच झीशान सिद्दीकीचं पुनर्वसन होणं अपेक्षित होतं, मात्र ते होऊ शकलं नाही. पक्षाकडून विधानसभेचं तिकीट त्यांना देण्यात आलं होतं, मात्र विधानसभेला त्यांचा पराभव झाला. त्यामुळे झीशान सिद्दीकी यांचं पुनर्वसन करण्यासाठी कदाचित पक्षामध्ये हा अंतर्गत निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांना मिळते. दुसरी बाब अशी आहे की सध्या पक्षातच 2 गट निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहेत. एका गटाचं स्पष्टपणे म्हणणं आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन आपण उमेदवार विधान परिषदेसाठी द्यायला हवा. तर दुसऱ्या एका गटाचं म्हणणं आहे की झीशान सिद्दीकी यांच्या बाबतीमध्ये निर्णय नको, कारण विधानसभेला झीशान सिद्दीकी यांचा पराभव झालाय, त्यामुळं नवीन चेहऱ्याला आपण संधी दिली गेली पाहिजे. सध्या पक्षामध्ये जवळपास 88 पेक्षा जास्त विनंती अर्ज आले आहेत आणि त्याच अनुषंगानं रात्री उशिरा कोर कमिटीची बैठक देखील पार पडली. येत्या 2-3 दिवसात पुन्हा कोर कमिटीची बैठक होण्याची शक्यता आहे आणि कुठेतरी झीशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी एक शक्यता वर्तवण्यात येते. धन्यवाद निलेश आपल्या अपडेटबद्दल. यानंतर पाहूया या घडीच्या महत्त्वाच्या 100 हेडलाईन्स. महाराष्ट्रावरती